तिकडे पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 2007 जागा मिळवल्यात आणि दणदणीत विजय मिळवलेला आहे। या ऐतिहासिक विजयानंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येते। मात्र तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी आडमुठी भूमिका घेतली आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे आणि त्यामुळेच नवीन घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। यामध्ये काही संसदीय पेच किंवा घटनात्मक पेच असं काही नाही आहे। ते मला वाटते स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये बहुमत गमावल्यानंतर एखाद्या मुख्यमंत्र्याने अशा प्रकारचा दावा करणे की मी राजीनामा देणार नाही वगैरे, हे असं मी पहिल्यांदाच उदाहरण बघतो। कारण संसदीय लोकशाही भारताची जी आहे ती ब्रिटिश प्रथा, परंपरा, पार्लमेंटरी डेमोक्रेसी यावर आधारित आहे आणि या पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट प्रमाणे एखाद्या पक्षाने किंवा मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावल्यानंतर त्याला राजीनामा द्यावाच लागतो। हे जरी घटनेमध्ये त्यामध्ये अशा तरतुदी आहे आर्टिकल 164 मध्ये की माननीय राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात किंवा नियुक्ती करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे इतर मंत्र्यांची ते नेमणूक करतात। याचाच अर्थ असा आहे की माननीय राज्यपालांना जर ममता बॅनर्जी ह्या माननीय मुख्यमंत्री होत्या आणि त्या दोन्ही मतदारसंघातून हरलेल्या आहेत आणि त्यांच्या पक्षालाही बहुमत नाहीये, त्यामुळे माननीय राज्यपालांना हे संपूर्ण अधिकार आहे। ते मंत्रिमंडळ बरखास्त करतील, मुख्यमंत्र्यांना बरखास्त करतील। मला वाटते पेपरच्या न्यूजवरून असं दिसतंय की उद्या या विधानसभेची मुदत संपत आहे। त्यामुळे हा प्रश्न काही फारसा जटिल नाहीये। राज्यपालांना राज्यघटनेने संपूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि आर्टिकल 164 अगदी क्लिअर आहे आणि माननीय राज्यपाल त्यांना बरखास्त करू शकतो। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी हे सतत पश्चिम बंगालमध्ये 15 वर्ष त्यांचा पक्ष राज्य करत होता। त्यामुळे पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्याचा फटका एवढा मानसिकतेवरती होऊ शकतो याची मला कल्पनाच नव्हती। कारण मी मुख्यमंत्र्याचा राजीनामा देणार नाही, मला पराभव मान्य नाही, ही वक्तव्य काय दर्शवतात? ही वक्तव्य आपल्या कार्यकर्त्यांना, तृणमूलच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजप पक्षाच्या विरुद्ध प्रोत्साहित करायचंय का? कायदा व सुव्यवस्था पश्चिम बंगालमधले बिघडायची आहे का? असे अनेक प्रश्न येतात। राज्यघटनेचा म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अँड कॉन्स्टिट्यूशनलिझम याच्यामध्ये आम्ही फरक करतो। कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लिहिलंय ते आणि कॉन्स्टिट्यूशनलिझम म्हणजे जो राज्यघटनेचा आत्मा आहे त्याच्याप्रमाणे पुढे जाणं, प्रथा परंपरा पाळणं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनलिझम। तर मला व्यक्तिगत असं वाटतं की भाजपकडे सत्ता निर्विवाद जर का गेली असेल तर ममता बॅनर्जींनी त्वरित राजीनामा दिला असता तर ते योग्य ठरलं असतं। परंतु त्याची दुसरी बाजू पण फार मोठी आहे आणि ती अशी आहे, म्हणजे हे मी फक्त लोकांच्या ज्ञानाकरता सांगतोय की घटनेप्रमाणे वागणं हे जसं ममता बॅनर्जींवर बंधनकारक आहे तसंच ते रुलिंग पार्टीवर पण बंधनकारक आहे।